त्र्यंबकेश्वर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाला मोठं यश मिळालंय। प्रभाग क्रमांक 5 ब मधून पल्लवी प्रवीण शिरसाट यांनी सर्वाधिक मतांनी दणदणीत विजय मिळवलाय। त्यांच्या विजयानंतर राष्ट्रवादी अजित पवार दादा गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात ताईंना शुभेच्छा दिल्या। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विजय साजरा करण्यात आला। या आनंदोत्सवावेळी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे ज्येष्ठ नेते संपत नाना सकाळे, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, समाधान बोडके पाटील, रवी अण्णा वारुणसे, भैरू शेठ मुळाणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। त्र्यंबकेश्वर नगरपरिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकूण 8 उमेदवार विजयी झाले असून हा विजय म्हणजे धनशक्ती विरोधात जनशक्तीचा विजय असल्याचे मत जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी व्यक्त केले आहे। नाशिक खबर न्यूजसाठी त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी रवींद्र माळेकर। पल्लवी प्रवीण शिरसाट प्रभाग क्रमांक 5 ब मधून निवडून आलेले आहे। सर्वप्रथम मला निवडून दिलेल्या सर्व मतदारांचे माझे मतदारांना खूप खूप मनापासून धन्यवाद। मी दिलेली ही मला जी दिलेली पदवी, जी भेटलेली पदवी, ती पदवी नसून एक जबाबदारी आहे। त्या दिलेल्या त्या संधीचं मी सोनं करण्याचा नक्की प्रयत्न करणार। महाराष्ट्रातील नगरपालिका नगर परिषदा निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने 3 तारखेला निकाल होता। काही निकाल 21 तारखेला ठेवला। आमची भारतीय जनता पार्टीने कृती करायची म्हणून आमची फसवणूक केली। आम्हाला शेवटपर्यंत झोपेत ठेवलं। त्यानंतर आम्ही एक अर्धा तासामध्ये जिल्हाध्यक्ष मजुरे साहेब, अध्यक्ष मुलाने आमदार साहेब, युवा नेते पुरुषोत्तमजी कडलग दोन्ही राष्ट्रवादी मिळून या जागा लढवल्या आणि 7 जागा राष्ट्रवादी अपक्ष आमच्या पुरस्कृत 1 जागा, अशा 8 जागा या राष्ट्रवादी पक्षाला मिळालेल्या आहे। याच्या आधी कधी मिळाल्या नव्हत्या आणि भारतीय जनता पार्टीने आमच्याशी सांगितलं 2 जागा घ्या, 3 जागा घ्या। आमच्या पक्षाची इज्जत काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यांना दाखवून दिलं आम्ही सुद्धा 7 जागा आणू शकतो। कदाचित जर बीजेपीने आम्हाला झोपेत ठेवलं नसतं तर या ठिकाणी उमेदवार सुद्धा राष्ट्रवादीचा असता, सगळेच राष्ट्रवादीचे आले असतील, तर आम्हाला झोपेत ठेवलं। आमची देशात युती, राज्यात युती असल्यामुळं आम्ही त्यांच्याकडे काही अवघड बोलू शकलो नाही। यापुढे आम्ही सावध पवित्रा घेऊन राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी सर्व कार्यकर्ते, सर्व नगरसेवक आम्ही आमदार साहेबांचे कार्यसम्राट आमदार हिरामनजी खोसकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा राष्ट्रवादी पक्ष पुढे गेल्याशिवाय राहणार नाही। सर्व उमेदवारांना आणि ज्या उमेदवाराला निवडून आणलं त्या सर्व कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुभेच्छा देतो। पुढील त्यांचे कार्य एवढीच अपेक्षा आहे।